तुम्हाला जर का कधी भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा आला तर ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा। खूप मस्त टेस्टी होते आणि झटपटसुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप हेल्दी आहे आणि सोबतच ही टेस्टी होण्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार, मी प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला सुरुवात करूयात। तर हा नाश्ता बनवतोय आपण बेसनच्या पिठाचा आणि तांदळाच्या पिठाचा। तर त्यासाठी इथे मी बेसनचं पीठ घेतलं आहे 1 कप भरून, त्यामध्ये घालायचं आहे 1 चमच तांदळाचं पीठ। पिठाची क्वांटिटी तुम्ही हाफ घेतली तरीही चालेल। आता हा नाश्ता टेस्टी होण्यासाठी यामध्ये मेन काय इंग्रेडियंट्स आहेत ते बघूया। तर पहिलं म्हणजे शिमला मिरची, अशा प्रकारे मी बारीक कट करून घेतली आहे। खूप मस्त टेस्ट येते एकदम, तुम्ही नक्की घाला, अजिबात स्किप करू नका। अर्धी शिमला मिरची मी अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे। त्यानंतर 2 चमच होईल इतकं मी गाजर अशा प्रकारे किसून घेतला आहे। अजून एक मेन इंग्रेडियंट्स म्हणजे हिरवी मिरची, तर ही बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला लाल तिखटचा जास्त वापर नाही करायचा, जास्तीत जास्त आपल्याला हिरवी मिरचीचा यामध्ये वापर करायचा आहे, खूप मस्त होते। आणि यामध्ये जाणारा तिसरा अजून एक मेन इंग्रेडियंट्स तो म्हणजे कढीपत्त्याची पानं। चांगलीच 10-12 कढीपत्त्याची पानं मी अशा प्रकारे एकदम अशी बारीक कट करून घेतले आहेत, नक्की घाला, खूप मस्त टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये जाईल पाव चमच हळदी पावडर आणि पाव चमच अगदी आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही लाल तिखट नाही घातला तरीही चालेल, इथे मी फक्त कलरसाठी घातला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हा नाश्ता चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस। तुम्हाला जर का लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही चाट मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता, त्याने सुद्धा खूप मस्त टेस्ट येते। आता त्यामध्ये जाईल आवडीनुसार कोथिंबीर आणि हे आता आपल्याला पाणी न घालता असंच पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून याचं एक असं पातळसर बॅटर बनवायचं आहे, पण स्टार्टिंगलाच आपल्याला जास्त पाणी नाही घालून घ्यायचं, नाहीतर मग गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे अशा प्रकारे थोडं पाणी घालून आपण ते गुठळ्या मोडत जाऊयात। तर इथे गुठळ्या व्यवस्थित अशा मोडल्या गेल्या आहेत। आता यामध्ये पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी आपण बॅलन्स करूयात। तर हे बघा एवढं पाणी मी इथे घालून घेतलं आहे, तुम्हाला मी चमचने दाखवते या बॅटरची कन्सिस्टन्सी। हे बघा इतपत आपल्याला हे बॅटर पातळ करायचं आहे। मला इथे छोटे 2 ग्लास पूर्ण पाणी लागलं आहे। चला तर मग आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक मोठा पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यावरती अर्धा चमच इतकं तेल चांगलं असं ग्रीस करून घ्यायचं आहे। तवा आपल्याला चांगला असा गरम करूनच घ्यायचा आहे आणि हे बघा आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, कारण ती लगेच ते पीठ खाली बसतो। त्यामुळे अगदी आपल्याला ह्या पॅनमध्ये टाकेपर्यंत चांगलं असं बॅटर हलवून घ्यायचं आहे। आणि हे बॅटर घालताना आपली गॅस मीडियम टू हाय असली पाहिजे, म्हणजे आपला जो हा नाश्ता आहे तो मस्त असा जाळीदार बनून तयार होतो। तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं एक साईडने 2 ते 3 मिनटं मीडियम टू हाय फ्लेममध्ये शेकून घ्यायचा आहे। इथे माझा हा पॅन थोडा मोठा आहे साईजने, त्यामुळे मी असा सगळ्या साईडने तो फिरवून सगळ्या साईडने शेक लागेल असं फिरवून घेत आहे। आता एक साईडने मस्त असा सुकला गेला आहे, त्यावरती थोडंसं आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। आपण अर्धा छोटा चमच स्टार्टिंगला तेल घातलं होतं, पुन्हा एकदा अर्धा छोटा चमच होणार इतकं तेल आपल्याला वरून ग्रीस करून घ्यायचं आहे। अगदी एक छोट्या चमचमध्येच आपला मस्त असा हा कुरकुरीत नाश्ता तयार होतो। तुम्ही बघू शकता एक साईडने मस्त असा खरपूस भाजला गेला आहे। आता आपण तो दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण 2 मिनटासाठी शेकून घेऊयात। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असा हा फिरवून शेकून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने एकसारखं। आणि गॅस ही आपली मीडियमच असली पाहिजे दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवताना। तर तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही बाजू मस्त अशा शेकल्या गेल्या आहेत, आपण ते आता काढून घेऊया। इथे आपला असा हा झटपट होणारा नाश्ता अगदी 5 मिनिटांमध्येच तयार होतो। अजून एक तुम्हाला करून दाखवते। दुसऱ्या वेळेसुद्धा आपल्याला बॅटर घालताना चांगलं असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे। तवा चांगला असा गरम असतानाच आपल्याला ते बॅटर घालायचं आहे। तर पॅनमध्ये बॅटर घालत असताना अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे हे बॅटर आपल्याला पळीने किंवा चमचने न घालता एखाद्या वाटीने किंवा कपाने ग्लासने असे घालावेत, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त बॅटर येतो आणि ते फटाफट आपल्याला घालायला येतो आणि जाळीसुद्धा छान पडते। सगळ्या बाजूने व्यवस्थित असं शेकून झाल्यानंतर वरची बाजू सुकली जाते आणि मग आपल्याला त्यावरती तेल ग्रीस करायचं आहे।
आणि हे बघा मस्त अशी एक बाजू शेकल्यानंतर तो आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असा 2 मिनिटभरासाठी शेकून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे आपला दुसरा नाश्तासुद्धा तयार झाला आहे। अशी ही झटपट होणारी शिवाय हेल्दीसुद्धा खूप आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर हे बघा मस्त असा कुरकुरीत नाश्ता इथे आपला तयार झाला आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।